हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर। आप देख रहे हैं समाज खबरें हिंदी टीवी न्यूज़। जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज़ एजेंसी हमारे साथ कई चैनल्स के लोग जुड़े हुए हैं जो अलग अलग तरह की खबर चलाते हैं, और हमारे चैनल के साथ कई सौ पत्रकार भी जुड़े हुए हैं जो हर जगह से पत्रकारिता करते हैं। हम जनता से भी आह्वान करेंगे कि अगर उनके एरिया में कुछ भी गतिविधियाँ होती हैं या इलीगल कुछ उनके साथ होता है तो उस तरह की वीडियो बना के हमें दे सकते हैं, हम चलाएंगे हमारे चैनल पर। और हमारे साथ हम आपको बता दें कि कई एडवोकेट्स भी जुड़े हुए हैं जो आपकी समस्याओं को लेकर आपका निवारण करेंगे, आपकी समस्याओं को लीगल तरीके से सॉल्व भी करने की कोशिश करेंगे। तो चलते हैं आज की खबर की तरफ। जन्म प्रमाणपत्र घोटाळा या विषयावरती सातत्याने गेले महिने पण नाही म्हणता येणार, वर्षापासून 2-3 वर्षापासून ईशान्य मुंबईचे माजी खासदार, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय किरीटभाई सोमय्या यांचा सातत्याने पाठपुरावा चालू आहे। त्यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून बरेच जन्म प्रमाणपत्राचे घोटाळे मुंबई महानगरपालिकेच्या समोर त्यांनी आणून दिलेले आहेत। आरोग्य समितीचे अध्यक्ष या ठिकाणी भादिरगे साहेब हे सुद्धा उपस्थित आहे। मुंबई महानगरपालिकेच्या मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला असून गेले काही महिने त्याचा पाठपुरावा करत असताना आज या ठिकाणी जवळपास 26 वॉर्डमधून बेकायदेशीररित्या बंद झालेल्या SAP प्रणालीच्या अंतर्गत 87,347 जन्म प्रमाणपत्र पालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। या खोट्या पेपर्सच्या आधारे चुकीची जन्म नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा जो पूर्ण तपास आहे तो गुन्हे शाखा मुंबई यांच्याकडून सुद्धा करण्यात येत आहे। आणि सदर गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान इतर प्राप्त तक्रारीवरून अशा पद्धतीने प्राप्त करण्यात आलेल्या जन्म नोंदणी प्रमाणपत्राची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची इथे निदर्शनास आलेली आहे। आणि याची इतकी व्यापकता मोठी असल्यामुळे सदर गुन्ह्याची आणि त्या प्राप्त तक्रारीसाठी या ठिकाणी प्रभावी आणि सखोल तपास करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त आणि बृहन्मुंबई पालिका यांची विशेष SIT पथक या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे। यामध्ये आता काही विषयांचा आढावा घेतला, कारण जवळपास 87,347 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीर असल्यामुळे आता या बैठकीमध्ये आदरणीय किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून मी स्वतः महापौर म्हणून त्यांना ती सगळी पोर्टलवरून काढण्यासाठी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आणि त्यांच्यावरती FIR घ्या या पद्धतीचे पण आदेश मी महापौर म्हणून त्यांना दिलेले आहेत। आता या ठिकाणी जो MOH यांच्या माध्यमातून मग ते के ईस्ट वॉर्ड असेल, R नॉर्थ असेल, त्या ठिकाणी असलेल्या वैशाली खाडे असतील, सुनीता असतील, नितेश ठाकूर आहे, या MOH लोकांना पदावरून काढण्यात आलेले आहे। E वॉर्ड असेल, L वॉर्ड असेल, R नॉर्थ असेल, K वेस्ट असेल, या ठिकाणी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात या पद्धतीचा घोटाळा चालू होता। तिकडे सुद्धा बदली करण्यात आलेली आहे, नियुक्ती नवीन MOH ह्यांना नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि अशा पद्धतीने या बैठकीच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहे की ही या पद्धतीची कार्यवाही या ठिकाणी लवकरात लवकर म्हणजे आता या क्षणी सुरू झाली पाहिजे, FIR घेतले पाहिजे। 237 घोटाळे आदरणीय किरीट सोमय्या यांनी यांच्या समोर ठेवले, त्याच्यापैकी 119 त्यांनी केले। SITचे पथक त्याचे पण अधिकारी या ठिकाणी आलेले, पोलीस उरलेले जे 64 ते त्यांच्याकडे देऊन त्यांना सांगितले ह्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। पहा, मुंबई ह्याच्यावरती अजून संक्षिप्त स्वरूपामध्ये जी माहिती आहे ती आदरणीय किरीट सोमय्या देणारच आहे, पण महापौर म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छिते की मुंबईमध्ये मूळ मुंबईकरांना आधीच आम्हाला श्वास घ्यायला जागा मिळत नाही, आणि अशा पद्धतीने बेकायदेशीर लोंढा जर या मुंबईमध्ये येत असेल तर तो टॉलरेट केला जाणार नाही, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारकडून पण देण्यात आलेले आणि मुंबई महानगरपालिकेमधून पण महापौर म्हणून मीही देते। त्या ह्याची कडक चौकशी या ठिकाणी होऊन या सगळ्यांना बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्रे असलेल्यांना या मुंबईतून हाकलून काढण्यासाठी ही मोहीम या ठिकाणी घेतली।